नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या WR स्मार्ट लर्निंग अकॅडमीमध्ये स्वागत आहे. आपल्या चॅप्टरचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. कालपर्यंत आपण बऱ्याच कन्सेप्ट बघितल्या. कन्वर्जन ऑफ डिग्री टू रॅडियन, रॅडियन टू डिग्री, कोटर्मिनल अँगल्स, कुठला अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये टाकायचा, आणखी डायरेक्टेड अँगल म्हणजे काय, त्याच्यानंतर स्ट्रेट अँगल म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण बघितलं वन कम्प्लीट रोटेशन अँगल म्हणजे काय, आणखी डायरेक्टेड अँगल नंतर आपण बघितलं स्टँडर्ड अँगल सिस्टीम काय असते, हे सगळं बघितलं. त्याच्यानंतर आपण त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. आता ही एक कन्सेप्ट आहे, आर्क लेंथ अँड एरिया ऑफ द सेक्टर. आर्क लेंथ म्हणजे ही लेंथ ऑफ ए बी ची लेंथ आपल्याला फाइंड करायची. तर त्याच्यासाठी आपण त्याचं छोटंसं प्रूफ घेणार आहे आणि त्याच्यानुसार मी तुम्हाला आर्क लेंथ आणि एरिया ऑफ द सेक्टर कॅल्क्युलेट करून दाखवते. सो हियर थीटा बी सेंट्रल अँगल of circle and central angle always proportional to its area of circle. आता बघूया, थीटा हा झाला तुमचा सेंट्रल अँगल आणि नोट दॅट थीटा बी इन रॅडियन. थीटा आपल्याला रॅडियन मध्ये घ्यायचं आहे. सो थीटा प्रोपोर्शन घेणार आहे आपण. थीटा विथ एरिया, थीटा अपॉन 2 पाय इज इक्वल्स टू थीटाचं प्रोपोर्शनल घेतोय आपण एरिया ऑफ द सर्कल, ए अपॉन एरिया. आता थीटा हा टोटल 360 डिग्रीचा असतो. 360 डिग्री म्हणजे 2 पाय आणि सर्कलचा एरिया असतो ए ह्या अक्षराने मी डिनोट करते आणि त्याचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. सो पाय पाय गेट्स कॅन्सल. ए इज इक्वल्स टू, आता हा आर स्क्वेअर तिकडे जाईल, आर स्क्वेअर थीटा अपॉन 2. हा आपल्याला मिळाला एरिया ऑफ द सेक्टर. एरिया ऑफ द सेक्टर, एरिया ऑफ द सर्कल नसेल, एरिया ऑफ द सेक्टर. द नेक्स्ट इज आपल्याला फाइंड करायचं आहे की आर्क लेंथ ऑफ द सर्कल. आर्क लेंथ of circle and denoted by S. Arc length always proportional to area of the sector. Sorry, central angle of the circle. आता बघू, थीटा हा झाला सेंट्रल अँगल, तो टोटल मेजर असतो 2 पाय. यस, ही त्याला प्रोपोर्शनल झाली आणि 2 पाय म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल.
याचा अर्थ टोटल थीटा हा 360 डिग्री असू शकतो जेव्हा तो पूर्ण कम्प्लीट रोटेशन करेल. सेक्टर पण जेव्हा एका पॉइंट वरनं पूर्ण त्या पॉइंट वरती येईल तेव्हा तो सर्कम्फरन्स कव्हर करेल सर्कलची. सो थीटा अपॉन 2 पाय, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल असते 2 पाय r. सो 2 पाय गेट्स कॅन्सल. सो theta r is equals to s, that means s is equals to r theta. ही आली तुमची आर्क लेंथ. दोन गोष्टी मिळाल्या आपल्याला. एरिया ऑफ द सेक्टर, एरिया मिळतो हाफ आर स्क्वेअर थीटा, आणि एस म्हणजे आर्क लेंथ. आर्क लेंथ मिळाली आपल्याला आर थीटा. आर म्हणजे रेडियस ऑफ द सर्कल, थीटा म्हणजे सेंट्रल अँगल, आणि एस मीन्स आर्क लेंथ. पुढचा टॉपिक आहे म्हणजे आपण त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल घेणार आहोत, आर्क लेंथ आणि एरिया ऑफ द सर्कल. सो द डायमीटर एक्झाम्पल आहे, द डायमीटर ऑफ द सर्कल इज 14 सेंटीमीटर. सो जे दिलंय ते आधी लिहिणार. आर इज इक्वल्स टू 14 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ द आर्क म्हणजे आपल्याला एस इज इक्वल्स टू फाइंड करायचा आहे. S means S is equals to length of the arc subtending an angle 55 degree at the center. पण आपण एक सेंटेन्स लिहिलं होतं, थीटा बी इन रेडियन, म्हणजे आपल्याला थीटा हा रेडियन मध्येच पाहिजे. सो थीटा डिग्री मध्ये दिलेला आहे 54 डिग्री. तर थीटा रेडियन मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर 54 into pi upon 180. So 5 9s are 54. 9 6s are 54. 9 2s are 18. 3 2s are 6. 2 3s are 6 and 10. So your final answer is 3 pi upon 8, 3 pi upon 10 रेडियन. हा आपल्याला मिळाला रेडियन मध्ये. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, फाइंड द लेंथ ऑफ द आर्क. आपण फॉर्म्युला बघितला, वी नो दॅट आर्क लेंथ ऑफ द सर्कल is S is equals to R theta. S is equal R किती दिलेला आहे 14 सेंटीमीटर आणि थीटा आहे आपला 3 पाय अपॉन 10. सो तो आहे रेडियन मध्ये. 7 1 जा 7, 2 ची डिव्हिजन दिली तर सो 7 3 जा 21 पाय अपॉन 5. सो हा झाला तुमचा यस सेंटीमीटर मध्ये. आपण पायची व्हॅल्यू 22 अपॉन 7 पण टाकू शकतो पाय. सो 7 1 जा 7, 7 3 जा 21. सो हा आला 66 अपॉन 5. सेंटीमीटर. नेक्स्ट, find the length of an arc of the circle which subtending an angle of 108 degree at the center if the radius of the circle is 15 centimeter. आता आपण हे सॉल्व करताना कसं करू, जे दिलंय ते लिहू. S arc length of circle ती आहे, ती काढायची आहे. मी डायग्राम घेते. सबटेंडिंग अन अँगल 108 डिग्री. सो तो अँगल आपला 108 डिग्री आला. ए बी ही आर्क लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. सो find the length of arc of circle which subtending an angle 108 degree at the center if the radius of the circle is 15 centimeter.
So we know that arc length of the circle, arc length of the circle S is equals to r theta. So थीटा आपला डिग्री मध्ये दिला आहे 108 डिग्री. तर त्याचं रेडियन मध्ये कन्वर्जन काय येईल 108 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180 रेडियन. सो 12 9 जा 108, 12 1 जा 12, 6 उरले, 12 5 जा 16, सो 3 3 जा 9, 3 5 जा 15. आन्सर आलं 3 पाय अपॉन 5 रेडियन. तो रेडियन मध्ये आला. आता एस इज इक्वल्स टू आर थिटा जर असेल तर एस इज इक्वल्स टू 15 मल्टिप्लाय बाय 3 पाय अपॉन 5. सो 5 1 जा 5, 5 3 जा 15. आपण पायची व्हॅल्यू किती टाकू शकतो 22/7. सो 9 मल्टिप्लाय बाय 22 डिवायडेड बाय 7. सो 8, 9 2 जा 18, 9 2 जा 18, 18 plus 1 19, 19 upon 7. So 7 1 जा 7, 7 2 जा 14, 5 उरले, 7 9 7 1 जा 7, 7 8 जा 56, परत 2 उरले, 7 2 जा 14. सो 22.2 सेंटीमीटर हे आलं तुमचं फायनल आन्सर. नेक्स्ट इज द रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर. जे दिलं आहे ते आपण एका डायग्राम मध्ये टाकूया. रेडियस ऑफ द सर्कल इज 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ दिस सर्कल. मग ही जर 9 आली तर ही पण आपली 9च येणार. ही ए बी ही आर्क आहे ओ. फाइंड द रेडियस ऑफ द सर्कल इज 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क दिस सर्कल विच कट्स ऑफ द कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू द लेंथ ऑफ रेडियस. म्हणजे ही जी कॉर्ड आहे ती कट्स करते ह्या लेंथला विथ इक्वल रेडियस. जर मी सॉरी इथे लंब टाकला, हा झाला आपला θ1 परपेंडिक्युलर जर टाकला ह्या कॉर्ड मुळे, सॉरी ही जी परपेंडिक्युलर आहे ह्या परपेंडिक्युलर मुळे ह्या कॉर्डचे दोन सेम पार्ट मध्ये डिव्हिजन होते. हा जर 9 असेल तर हा 9/2 होतो आणि हाही 9/2 होतो. ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितलंय द रेडियस ऑफ द सर्कल इज फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ दिस सर्कल. ही आर्क लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल थीटा काढावा लागेल. आर्क लेंथचा फॉर्म्युला असतो एस इज इक्वल्स टू आर थीटा. त्याच्यासाठी आधी मी थीटा काढून घेते. सो ड्रॉ परपेंडिक्युलर ऑन arc AB. So AB divides with AM and MB with equal parts. So we have to calculate θ1. Now sine of θ1, sin theta means opposite side upon hypotenuse.
हा जो θ1 आहे त्याची ऑपोजिट साइड झाली AM अपॉन त्याचा हायपोटेनियस काय असेल OA. AM ची व्हॅल्यू झाली 9/2 आणि हा झाला 9. सो साइन ऑफ θ1 is equals to 9/2 multiply by 1/9. So 9 gets cancelled. Your answer is half. आणि साइन 30 डिग्री म्हणजे साइन π/6 काय येतो हाफ. θ1 आला आपला 30 डिग्री. नेक्स्ट मी परत डायग्राम काढते. O ही झाली परपेंडिक्युलर, θ1 9 M AB. So we know that we have θ1 is equals to 2 θ1 is equals to θ. कारण आपण जर इथून परपेंडिक्युलर टाकली तर ह्या पोर्शन मध्ये दोन समान पार्ट्स मध्ये त्याचं विभाजन होतं. मग मी काय केलं ट्वाइस θ1 इक्वल्स टू θ. सो θ1 मिळाला आपल्याला 30 डिग्री. मग θ भेटला आपल्याला 60 डिग्री. θ मिळाला आहे पण θ आपल्याला रॅडियन मध्ये पाहिजे. इन रॅडियन θ radian is equals to 60 multiply by 180 upon pi upon 180. So 0 cancel. 6 1 जा 6, 6 3 जा 18. So pi upon 3 radian आपल्याला काय मिळाला θ मिळाला. We have to calculate S is equals to R θ. R किती आहे आपली 9 आणि θ मिळाला आहे π/3. सो S मिळेल आपल्याला 9π/3. पण पाय आपण किती घेऊ शकतो 22/7. सो 9 2 जा 18, 9 2 जा 18, 18 plus 1 19. So 21. 198 divided by 21. आता 21 च्या टेबल मध्ये 198 मे बी नसेल. ठीक आहे सेंटीमीटर. नेक्स्ट a pendulum of the length 14 centimeter oscillate through an angle of 18 degree. तर आपण पेंडुलम काढू. हा पेंडुलम आहे. सपोज याचं सेंटर O घेतलं. हा AB A आणि B. oscillate with pendulum of length 14 centimeter. Oscillate with an angle 18 centimeter. डिग्री ने तो ऑसिलेट होतोय. फाइंड आर्क लेंथ ऑफ इट्स पाथ. हियर given pendulum having length S, it is arc length. Arc length having length
14 centimeter. So you have to calculate the path AB, that means arc AB. So we know that arc length of sector S is equals to r theta, but theta is in radian. So थीटा आपल्याला रॅडियन मध्ये घ्यायचा आहे. थीटा डिग्री दिलेला आहे 18 डिग्री. सो थीटा रॅडियन इज इक्वल्स टू 18 मल्टिप्लाय बाय पाय अपॉन 180. त्याचं कन्वर्जन होईल रॅडियन मध्ये. 18 वन जा 18. सो थीटा रॅडियन मिळाला पाय अपॉन 10 रॅडियन. ही जी व्हॅल्यू आहे ती आपण कशामध्ये टाकू शकतो, इथे लिहिते मी. ही व्हॅल्यू मी एस इज इक्वल्स टू आर थीटा मध्ये टाकते. आर ची व्हॅल्यू आहे 14, थीटा मिळाला पाय अपॉन 10. सो 14 इंटू 14 डिवायडेड बाय 10 इकडे घेतला. पायची व्हॅल्यू 22/7. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 2 1 जा 2, 2 5 जा 10. सो 22/5. 5 1 जा 5, 5 4 जा 20, 5 4 जा 20. सो 4.4 सेंटीमीटर एस पण आपल्याला मिळाला आहे. पुढचे एक्झाम्पल. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. two arcs of the same length, subtended angle of 60 degree and 75 degree at the centers of two circles. What is the ratio of radii of two circles? आता जे दिलं आहे ते करू. हे जे सर्कल आहे, हा सर्कल जी थीटा आहे, थीटा 1 इज इक्वल्स टू 60 डिग्री. ही आर्क आहे, याची ही R1 आहे. फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. टू आर्क्स ऑफ द सेम लेंथ, सबटेंडेड अँगल ऑफ 60 डिग्री अँड 75 डिग्री ॲट द सेंटर ऑफ टू सर्कल्स. तर हे पहिलं सर्कल घेतलं आणि हे दुसरं सर्कल घेतलं. ही थीटा